आहेत यापैकीच अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आर्त अशी हाक मारली आहे, साद घातली आहे। लंडनमध्ये निघालेला माझा मुलगा हा कुवेतमध्ये अडकून पडलाय, त्याला सुखरूपपणे भारतात परत आणा असं म्हणत विशाखा सुभेदार यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्र्यांना ही आर्त साद घातलेली दिसते आहे। नमस्कार, मी विशाखा सुभेदार। माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे, माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता, पण कुवेतमध्ये त्याचं लेओव्हर असल्यामुळे त्याचं फ्लाईट तिथे उतरवण्यात आलं, पण गेले 4 दिवस एअर स्पेस नसल्यामुळे सगळ्या देशाला माहिती विमानं रद्द केली आणि माझा मुलगा गेली 4 दिवस कुवेतमध्ये अडकला आहे आणि आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली। आपण बातम्यांमध्ये पाहतोय, तो स्वतः तिथे अनुभवतोय, अनेक ड्रोन हल्ले तिथे होत आहेत। आता त्याला एका हॉटेलमध्ये एअरलाईन सर्व्हिसेसनी त्याची व्यवस्था केलेली आहे। इंडियन एम्बेसीनी कुवेतमध्ये असलेले त्यांनी तिथे व्यवस्था केलेली आहे, परंतु आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी। जसं दुबईच्या लोकांना परत आणलं गेलं तसंच कुवेतमध्ये सुद्धा आपले भारतीय अडकले, त्यांना परत आणण्याची व्यवस्था करावी अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे। अनेक भारतीय, अनेक पोरांच्या आया, अनेक कुटुंब त्यांची इथे आपल्या मायदेशी वाट बघत आहेत, ते लवकरात लवकर त्यांना सुद्धा आणण्याची व्यवस्था करावी, आमच्या मुलांची काळजी घ्यावी एवढीच विनंती सरकारला आणि आपल्या भारताच्या पंतप्रधानांना यांना मी करत आहे। कृपया लवकरात लवकर मार्ग काढावा। तर विशाखा सुभेदार यांनी ही पोस्ट केलेली होती, हा व्हिडिओ पोस्ट केलेला होता। त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना टॅग देखील केलेलं होतं। अर्थातच या आवाहनाच्या नंतर आता एकनाथ शिंदे यांनी दखल घेतलेली आहे आणि त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। मी काल आणि परवापासून तिथल्या काही लोकांनी मला संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही दुबईमध्ये या ठिकाणी अडकलेलो आहोत, आम्हाला मदतीची आवश्यकता आहे। आणि तिथले डॉक्टर पैठणकर म्हणून आमचे महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी आणि इतरही माझ्या परिचित लोक त्या दुबईमध्ये होते। आमचा युवा सेनेचा राहुल कनाल देखील तिकडेच आहे। शिवसेनेच्या वतीने आम्ही 2 विमानं, विशेष विमानं तिकडे पाठवली आणि मला वाटतं आता त्यांचं टेक ऑफ देखील होईल आणि मुंबईमध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन होईल। यामध्ये सर्व लोक आपापल्या परीने मदत करतायत। ती दोन्ही विमानं देखील या ठिकाणी येतील। जवळपास 174 काही लोक त्या विमानातून येतील। इराण आणि इस्रायल अमेरिका या युद्धामुळे नाशिक जिल्ह्यामधले 150 ते पावणे 200